नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डेली रुटीन कसं असलं पाहिजे, म्हणजे ज्याला आपण दिनचर्या म्हणतो, सकाळपासून कसा अभ्यास करायचा आहे रात्रीपर्यंतचा, याबद्दलच इथं आपण चर्चा करणार आहे. आणि मी तुम्हाला टॉपर्स बेसिकली कशा पद्धतीनं प्लॅन करतात हे मी इथं आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन करायचंय हे आपण इथं डिस्कस करणार आहे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की एमपीएससी राज्यसेवा सारख्या जर परीक्षेचं तुम्ही प्लॅन करत असाल तर तुमचं आठवड्याचं नियोजन, दिवसाचं नियोजन तयार असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आपली दिनचर्या त्या हिशोबाने डिझाईन करायची आहे. पण अगेन मी पहिल्यांदाच इथं सांगतोय की हा जो काही प्लॅन मी इथं सांगतोय हा ऑलरेडी एका टॉपरने इम्प्लिमेंट केलेला आहे आणि काही गोष्टी माझ्या आहेत. तर अशा पद्धतीनं मी हा प्लॅन तुमच्यासाठी बनवलेला विद्यार्थी मित्रांनो. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की आता नेमकं तर अभ्यासाला सुरुवात कधी करावी. आता बघा, काही काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा मॉर्निंग रुटीन मध्ये त्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं होतो. काही काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा रात्री चांगल्या पद्धतीनं अभ्यास होतो. आता इथं मी जो हा प्लॅन सांगणार आहे हा मॉर्निंग रुटीनच्या आधारावर सांगणार आहे. म्हणजे सकाळी 6 वाजतापासून 6 वाजता तुम्ही उठल्यापासून तुम्ही काय काय केलं पाहिजे दिवसभरात, अशा पद्धतीनं हा प्लॅन सांगणार आहे. आणि सर्वात प्रथम हा प्लॅन जे फुल टाइम अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना लागू होतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सुरुवात करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं महत्व अभ्यासाला आहे त्यापेक्षा कित्येक पटीनं महत्व आहे तुमच्या शरीराला आणि तुमच्या झोपेला. जर तुमची झोप चांगली झालेली राहील तर तुमचं डोकं काम करेल, पण झोप झाली नसेल तर डोकं काम करणार नाही. म्हणजे आपण फक्त मेकॅनिकली आपण तिथं जाऊन बसू आणि मेकॅनिकल सारखा आपण अभ्यास करू, पण डोक्यात काहीही जाणार नाही. आणि हा अनुभव तुमच्या मधल्या 90% पोरांनी घेतलेला आहे की आपण जर आदल्या रात्री चांगली आपली झोप झालेली नाही, कधी कधी होतं 4 तास 5 तासाची झोप घेतो आणि दुसऱ्या दिवशी आपण स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास करायला बसतो, पण काही डोक्यात जात नाही. म्हणून अशी चूक करू नका, कारण या चुका वारंवार जे विद्यार्थी करतात त्यांचं सिलेक्शन होत नाही. आणि तुम्हाला जर टॉपर्सचा प्लॅन ऐकायचा असेल तर टॉपर्स काय करतात, तर पहिले तो झोप चांगली घेतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर तुमचा झोपेचा वेळ जो क्रम आहे तो 11 वाजता रात्री झोपा आणि सकाळी 6 पर्यंत, म्हणजे एकूण तुमची झोप किती वेळ होते विद्यार्थी मित्रांनो, 7 तासाची तुमची काय होते, झोप होते. आणि ही झोप कशी लागली पाहिजे, डीप स्लीप लागली पाहिजे. कारण कसं की झोपेमध्ये आपल्या डोक्यातले जे मेंदूतले जे सेल्स आहेत ते परत रिग्रो करतात, नवीन सेल्स रिग्रो होतात. आणि म्हणून झोपेची आवश्यकता आपल्या शरीराला आहे. आणि झोप काय आहे, एक प्रकारे आपल्याला जे रिजनरेट करायला, जे दुसऱ्या दिवशी रिचार्ज करायचं एक माध्यम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला तुमची प्रकृती स्वस्थ ठेवायची असेल तर 7 तासाची झोप अत्यावश्यक आहे, लक्षात ठेवा. आता 11 ते 6 म्हणजे सकाळी 6 पर्यंत जर तुम्ही झोप घेतली आणि 6 वाजता उठले तर तुमचा पहिला उपक्रम काय राहील, तर सकाळी 6 वाजतापासून 6 वाजून 15 मिनिटात 15 मिनिटात सगळं तुम्ही आपल्या ज्या काही दिनचर्या सकाळचा असतो, कार्यक्रम असतो, फ्रेशन अप होऊन जा. एक फ्रेश तुम्ही झाले सकाळी 6:15 वाजता, तर दुसरा कार्यक्रम काय, तर 6:15 वाजता तुम्ही एक तर तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी काहीतरी करा. उदाहरणार्थ तुम्ही साधं वॉकिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, जिमला जाऊ शकता, किंवा दुसऱ्या काही इतर ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज करू शकता, योगा करू शकता, पण काहीतरी करा. हे बघा, मी रिकमेंड करतो बरं, अभ्यासापेक्षा महत्वपूर्ण आहे आपल्या शरीराकडे लक्ष देणं. कारण स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात त्यामध्ये प्रामुख्याने पोटाचा त्रास, ठीक आहे, किंवा इतर गोष्टींचा त्रास यांना कॉमनली असतो. आणि हा त्रास जर तुम्हाला टाळायचा असेल तर बेस्ट आहे की खानपानाकडे लक्ष द्या आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. म्हणून सुरुवात सकाळी करताना 6 ते 6:15 पर्यंत तुम्ही फ्रेश होऊन जा. मग 6:15 ते किमान अर्धा तास, 6:15 ते किमान अर्धा तास म्हणजे 6:45 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉगिंग करा, वॉकिंग करा, म्हणजे जे आपण म्हणतो एक्सरसाइज जी आहे, छोटी मोठी एक्सरसाइज करा. आता एक्सरसाइज करायसाठी सर जिमच लावणं आवश्यक आहे का, अजिबात नाही. की ग्राउंडलाच जाणं आवश्यक आहे का, अजिबात नाही. तुम्ही जिथे राहत असाल तिथे समोर तुम्ही 10-15 असे चक्कर जरी मारले तरी काय होतं, तरी तुम्ही एक्सरसाइज तुमची इझिली होते. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रिस्क वॉकिंग म्हणतात. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय, जॉगिंग नव्हे तर आपण जसं नॉर्मली चालतो तसं जरी तुम्ही अर्धा तास चालले तरीही पुरे आहे. तर 6:15 ते 6:45 पर्यंत एक्सरसाइज करा. त्यानंतर तिसरं काय करायचं आहे, आता 6:45 ला तुमची एक्सरसाइज झाली तर 5 मिनिटं तुम्हाला तुमच्या रूमवर यायला लागतील किंवा घरी यायला लागतील. मग 6:50 ते 7:10 पर्यंत तयारी करा, म्हणजे गेट रेडी. ठीक आहे. जर तुम्ही घरी राहत असाल तरी तुम्हाला तेवढा वेळ 20 मिनिटात तुम्ही रेडी होऊ शकता. जर तुम्ही रूम मध्ये राहत असाल तरी तुम्ही रेडी होऊ शकता. म्हणजे 6:50 ते 7:10 पर्यंत रेडी व्हा. आणि त्यानंतर 7:10 पासून ते 7:30 पर्यंत तुमचा नाश्ता वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे तो ब्रेकफास्ट तुमचा झाला पाहिजे. आणि ब्रेकफास्ट होऊन तुम्ही 7:30 पर्यंत तुमची एंट्री स्टडी रूम मध्ये झाली पाहिजे. किंवा जर तुम्ही घरीच रूम मध्ये अभ्यास करत असाल तर तुम्ही 6:30 वाजता स्टडी टेबलवर असले पाहिजे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सुरुवातीचा तुमचा क्रम, दिनचर्या अशी असली पाहिजे. सकाळी 6 वाजता उठा, 6 ते 6:15 फ्रेश व्हा, 6:15 ते 6:45 पर्यंत एक्सरसाइज करा,
6:50 ते 7:10 20 मिनिटात तयारी करा आणि 7:10 ते 7:30 परत 20 मिनिटांमध्ये ब्रेकफास्ट करा. म्हणजे इथे ब्रेकफास्ट तुमचा झाला रे झाला तर 7:30 वाजता तुम्ही स्टडी रूम मध्ये इथे हजर पाहिजे. म्हणजे इथून काय तर 7:30 वाजतापासून मग तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. कळलं का? मग 7:30 ते पहिले इनिशियली जो पहिला अर्धा तास आहे तो कशाला द्यायचा तर रिव्हिजनला द्यायचा. म्हणजे 7:30 ते 8 वाजेपर्यंत सकाळी हा जो अर्धा तास आहे काल आपण काय केलं त्याला रिवाइज करा. म्हणजे कालच्या दिवसात जो दिवसभरात तुम्ही अभ्यास केला असेल त्याला क्विक रिवाइज करा. ठीक आहे. तर हा पहिले अर्धा तास अभ्यासाचा तुम्हाला रिव्हिजनला द्यायचा आहे हे लक्षात ठेवा. आणि मग 8 वाजतापासून जो डेली प्लॅन आहे त्याला इम्प्लिमेंट करणं सुरू करा. आता हा जो 8 वाजतापासून प्लॅन इम्प्लिमेंट करायचा आहे याचं देखील नियोजन तुम्ही आदल्याच दिवशी झोपण्याच्या पूर्वी केलेलं असलं पाहिजे. हे लक्षात ठेवा, करा. कारण काय होतं ना आपल्याला वाटतं नाही सर मी करून टाकेल, 1 दिवस करत नाही, 2 दिवस करत नाही आणि मग असे 1 महिना 2 महिना चालला जातो तरी तुम्ही करत नाही. पण असं करू नका. उद्या काय अभ्यास करायचा आहे याचं नियोजन तुमचं आदल्याच दिवशी झालं पाहिजे. मग ऍक्च्युअल तुमचा अभ्यास सुरू होईल 8 वाजता. ठीक आहे. 8 वाजता 8 ते 10 असे 2 तास स्ट्रेच मध्ये अभ्यास करा. ठीक आहे. 2 तास एक स्ट्रेच मध्ये अभ्यास करा. तुम्ही असंही करू शकता की 1-1 तासाचे 2 स्लॉट करू शकता. 1 तासाचा अभ्यास झाला 5 मिनिटं वॉक करा, परत 1 तासाचा अभ्यास झाला 5 मिनिटं वॉक करा. म्हणजे तुम्हाला जी सिच्युएशन कम्फर्टेबल आहे, जो प्लॅन कम्फर्टेबल आहे तसं करा. कोणी कोणी विद्यार्थी असतात की जे 2 तास स्ट्रेच मध्ये बसू शकतात, तर अशा विद्यार्थ्यांनी 2 तासाचा एक सेशन करा. म्हणजे इथे तुमचा 2 तासाचा अभ्यास होतो. ठीक आहे. इथे अर्धा तासाचा रिव्हिजन तुम्ही केलं म्हणजे 2.5 तास झाला. तर 8 ते 10 पर्यंत कंटिन्युअसली जर तुम्ही 2 तास अभ्यास केला मग तुम्ही 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. 15 मिनिटाचा ब्रेक म्हणजे 10 वाजल्यापासून सकाळी 10:15 पर्यंत तुमचा काय पाहिजे 15 मिनिटाचा एक ब्रेक घ्या. आता 15 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परत तुम्हाला काय करायचं आहे, परत तुम्हाला 2 तास परत स्ट्रेच करायचं आहे. आता 2 तास म्हणजे काय तर इथे 10 ते 10:15 हा तुमचा 15 मिनिटाचा ब्रेक झाला. याआधी आपला अभ्यास किती झालाय 2.5 तासाचा झालाय हे लक्षात ठेवा. तर 10 ते 10:15 15 मिनिटाचा ब्रेक घेतला. मग 10:15 वाजता परत अभ्यासाला बसा आणि 10:15 ते 12:15 पर्यंत परत अभ्यास करा. इथे तुम्हाला परत 2 तासाचा स्ट्रेच. मग आता तर सकाळचा जो स्लॉट आहे 2 तासाचा त्याच्यात काय करायचं म्हणजे जो मी तुम्हाला सांगितलं 8 ते 10 आणि हा दुसरा स्लॉट 10:15 ते 12:15 यामध्ये जे कठीण विषय आहे ते पहिले घ्या. म्हणजे ज्याला आपण स्टॅटिक सब्जेक्ट म्हणतो त्याला घ्या. ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडे चॅलेंजेस वाटत असेल, समजायला जड असा सब्जेक्ट असेल तर पहिले त्याचा अभ्यास सकाळच्या स्लॉटमध्ये करा. कारण सकाळी आपलं माइंड फ्रेश राहतं म्हणून जे कठीण कन्सेप्ट आहे ते समजायला आपल्याला इथे मदत मिळते. जर तुमचा लेक्चर असेल तर तुम्ही कोणत्या क्लास जॉईन केला असेल तर तुम्ही या सत्रामध्ये म्हणजे 10:15 ते 12:15च्या सत्रामध्ये तो क्लास जो आहे ऑनलाईन किंवा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्ही अटेंड करू शकता. तर इथे 2 तासाचा हा अभ्यास झाला तुमचा. म्हणजे आधी 2-2.5 तास, इथे 2 तास म्हणजे 4.5 तास इथपर्यंत झाला. आणि मग काय करा, मग घ्या लंचचा ब्रेक 12:15 ते 1 वाजेपर्यंत 45 मिनिट्स तुम्ही इथे काय करा विद्यार्थी मित्रांनो लंच करा. ठीक आहे. आणि लंच जे विद्यार्थी घरी राहत असतात ते घरी करू शकतात, जे विद्यार्थी मेसमध्ये जातात ते मेसमध्ये जाऊ शकतात. आणि 45 मिनिटात आरामात लंच होतं. आणि लक्षात ठेवा मेस अशीच निवडा की जे जवळ आहे, तुमच्या स्टडी रूमच्या जवळ असलेली मेस निवडा आणि जेवण चांगलं असलं पाहिजे याकडे लक्ष द्या. तर 12:15 ते 1च्या दरम्यान तुम्ही लंच करा. मग लंच करून आले तर लंच करून आल्यानंतर एक तर तुम्हाला जर वाटत असेल की आळस आलेला आहे तर 10 मिनिटाचा नॅप घ्या. पण जर तुम्हाला वाटत आहे की नाही सर मला कंटिन्यू अभ्यास करतो आणि मग मी नॅप घेतो, ज्याला आपण पॉवर नॅप म्हणतो, 10-15 मिनिटाची झोप. ठीक आहे. तर मग काय करा 1 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत 1 to 2 PM तुम्ही काय करा न्यूजपेपर वाचा. कारण लक्षात ठेवा न्यूजपेपर कसा असतो ना इंटरेस्टिंग असतो. प्लस मॅगझिन अर्धा तास न्यूजपेपर, अर्धा तास मासिक. अशा पद्धतीनं तुम्ही 1 ते 2च्या दरम्यान काय करा न्यूजपेपर आणि मॅगझिनचं वाचन करा. म्हणजे इथे आपण जेव्हा सुस्त असतो तेव्हा अशा गोष्टी जर आल्या तर आपला इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. आणि मग लगेच तर 2च्या नंतर काय करा 15 मिनिटाचा पॉवर नॅप घ्या. हे बघा पॉवर नॅप घ्या हे काही कंपल्सरी नाहीये, पण मी याच्यासाठी रिकमेंड करतो कारण आम्ही स्वतः आमच्या अभ्यासाच्या वेळेस पॉवर नॅप घ्यायचो आणि त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला होतो. कारण काय होतं ना 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या झोपेमध्ये आपण एकदम फ्रेश होऊन जातो आणि फ्रेश झालो की परत आपण नव्या जोम्यानं आपण नव्या ऊर्जेनं आपण परत अभ्यासाला लागतो. म्हणून 2:15 पर्यंत म्हणजे 2 ते 2:15 तुम्ही पॉवर नॅप घेतला. मग काय करायचं आहे 2:15 ते 3:15 4:15 ठीक आहे 4:15 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो काय करा परत 2 तासाचा स्ट्रेच घ्या. ठीक आहे. आता हा जो 2 तासाचा तुम्ही स्ट्रेच घेतलेला आहे या 2 तासाच्या सेशनमध्ये तुम्ही PYQ असू द्या, MCQ असू द्या किंवा परत जे आपले सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. म्हणजे इथे तुम्ही काय करायला पाहिजे, इथं तुम्ही PYQ प्लस आन्सर रायटिंग प्लस जे मी ॲटलसचं सांगितलंय ते ॲटलसचं करू शकता किंवा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं वाचन देखील तुम्ही करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचे 2 तास 2:15 ते 4:15 असे 2 तास येतात. म्हणजे 2.5 तास हे
4.5 तास इथं झाले, हा 1 तास पकडा, 5.5 तास, 5.5 तास 2, 7.5 तासाचा अभ्यास तुमचा इथपर्यंत झालेला आहे. कधीपर्यंत? 4:15 पर्यंत. मग 4:15 आले तर इथे मग अर्धा तासाचा ब्रेक घ्या परत, कारण ठीक आहे 4:15 ते 4:45, ठीक आहे. हा ब्रेक इथं तुम्ही घ्या अर्धा तासाचा. यामध्ये तुम्ही चहा पिऊ शकता, थोडं वॉकिंग करा, 5 वाजेपर्यंत केलं तरी चालेल, ठीक आहे. वॉकिंग करा, चर्चा करा. चर्चा म्हणजे काय, तर एकदम चर्चा म्हणजे डिटेलमध्ये चर्चा करत बसायची नाही, पण जो काही अभ्यास केला त्या संदर्भात तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत गप्पा करू शकता, पण अगेन स्टिक टू द पॉइंट्स. म्हणजे अभ्यासासंदर्भात असेल तर तेवढी चर्चा करा किंवा वॉकिंग करा. म्हणजे इथं तुम्ही परत अगेन 15-20 मिनिटाचा वॉक करायलाच पाहिजे, कारण बघा सायंटिफिक रिसर्च झालेला आहे की जेव्हाही आपण चालतो तर आपल्या मेंदूतली जी जागा आहे ती मोकळी होते, आणि जेव्हा आपण परत अभ्यासाला बसतो तर परत आपण नव्या पद्धतीने आपली ग्रहण शक्ती वाढलेली राहते. म्हणून 4:15 ते 4:45 पर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत काय करा, 5 वाजेपर्यंत वॉकिंग करा आणि मग परत नव्यानं अभ्यासाला बसा, ठीक आहे. मग इथून 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत, ठीक आहे, 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे हे परत येतात 2 तास. इथं आपला 7.5 तास अभ्यास झाला होता, हे 2 तास पकडले, 9.5 तास. तर इथे 5 ते 7 म्हणजे हे 2 तासाचा तुमचा हा वेळ मिळतो. या 2 तासामध्ये अगेन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आता पीवायक्यू वगैरे अनालिसिस आपलं झालेलं आहे, मग इथे जे सब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्या सब्जेक्टचा परत तुम्ही अभ्यास करू शकता, ठीक आहे. म्हणजे जे आपले विषय आहेत त्या विषयाला परत तुम्ही अभ्यास करा. तर अशा पद्धतीनं 5 ते 7च्या दरम्यान तुम्हाला परत 2 तास मिळतात, तर त्या 2 तासाचा वापर करा. आणि मग 7 ते जवळपास 8 PM पर्यंत म्हणजे हा जो 1 तास आहे, 15 मिनिटाचा इथं ब्रेक घेऊन टाका. 15 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर 7:15 to 8 PM म्हणजे हा जो 45 मिनिट्स मिळतात, इथे तुम्ही इंटरनेट वापरा, ठीक आहे. कारण कसं इंटरनेट म्हणजे तुम्ही टेलिग्राम चॅनल 1-2 ज्याला जे चांगले चॅनल आहे त्याला जॉईन असाल तर तिथला कंटेंट बघा. युट्यूबवर जर तुम्हाला वाटत असेल की 1-2 काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता. म्हणजे हा तुमचा इंटरनेटचा काळ आहे, इथे तुम्ही मोबाईल वापरायला पाहिजे, पण बाकी इतर वेळेला मोबाईल अजिबात वापरू नका, ठीक आहे. लेक्चर असेल ते बडं वापरू शकता, काही गोष्टी समजल्या नाही तेवढ्या पुरता वापरू शकता, पण डिजिटल ब्रेक ठेवा. मी स्पष्टपणे सांगतो, आपल्याला सवय असते की 10 वेळा इंस्टाग्राम उघडून बघेल, व्हॉट्सअप उघडून बघेल, असं करत बसू नका. आणि प्रॉपर आजकाल ऍप आलेला आहे मोबाईलमध्ये की ज्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही टायमर लावू शकता की 3 तासासाठी मी इंस्टाग्राम उघडू शकत नाही, व्हॉट्सअप उघडू शकत नाही. अशा प्रकारचे जे टायमर्स आहेत ते जर असेल तर ते मोबाईलमध्ये लावून ठेवा. किंवा जर याचा म्हणजे पूर्ण डिस्ट्रॅक्शनच हटवायचं असेल तर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचा वापरच करू नका, कारण त्या जनरली 2 ऍप अशा असतात की काही कामाच्या राहत नाही, ठीक आहे. मग जास्त करून जे कंटेंट आहे ते टेलिग्रामवर मिळतच तुम्हाला, म्हणून टेलिग्राम एक लक्षात ठेवा, टेलिग्राम ठेवा. आणि त्याला कधी वापरायचं ते यावेळेला, म्हणजे जे PIBच्या वगैरे वेबसाईट असतात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, काही महत्वाची बातमी आली, काही आलं तर आपल्याला इथून कळतं ते. तर हा 1 तास म्हणजे 7:15 ते 8 संध्याकाळचा 1 तास आहे तो इंटरनेटसाठी राखून ठेवा. आणि मग 8 ते 9 जेवायला जा. इथे तुमचा काय झाला पाहिजे, लंच झाला पाहिजे. आणि लंच झाला तर लंच झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत स्टडी रूम मध्ये या, तर 9 ते 10 जो वेळ आहे या वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर दिवसभरात जे काही केलं त्याची रिव्हिजन पहिले करा. आणि प्लस नेक्स्ट दिवसाचा म्हणजे नेक्स्ट डे प्लॅन, पुढच्या दिवशी काय करायचं आहे त्याचा एक प्लॅन बनवून ठेवा. म्हणजे 10 वाजता तुमचा अभ्यास संपला पाहिजे. आणि 10 वाजता तुमचा अभ्यास संपला, रूमवर जा किंवा घरी अभ्यास करत असाल तर 10 ते 10:30 थोडं रिलॅक्स करा. आणि 10:30 ते 11च्या दरम्यान झोपी जा. आणि 11 ते 6 परत झोप घ्या. कारण बघा मिनिमम मी सांगतोय 7 तासाची तुमची झोप झाली पाहिजे. आणि एकंदरीत जर आपण स्टडी अवर मोजले तर इथपर्यंत 9:30 10:30 तासाचा अभ्यास तुमचा होतोय, ठीक आहे. कारण हा 1 तास सोडून द्या, एकंदरीत जर तो पकडला 10:30 तासाचा अभ्यास तुमचा ओव्हरऑल होत आहे. आणि 10 ते 10:30 तासाचा जरी अभ्यास झाला तरीही पुरे आहे. अशा पद्धतीनं नियोजन वेळेचं तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट मध्ये जर सांगितलं तर तुम्हाला सकाळी 6 वाजता उठायचंय. 6 वाजता उठल्यानंतर तुमचा सकाळचा मॉर्निंगचा जो कार्यक्रम आहे म्हणजे त्याच्यामध्ये वॉकिंग आलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला 6 ते 7:30 पर्यंत पूर्ण संपवायच्या आहेत. 7:30 पर्यंत तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे तुमचा झाला पाहिजे, वॉकिंग वगैरे पूर्ण झाली पाहिजे. 7:30 वाजता तुम्ही अभ्यासाला बसले तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले 7:30 ते 8 हा जो पहिला अर्धा तास आहे, या पहिल्या अर्ध्या तासात तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन. आदल्या दिवशी जे काही केलं त्याची रिव्हिजन करा. त्यानंतर 8 ते 10 हे जे 2 तास आहेत, या 2 तासात तुम्हाला जो मेन सब्जेक्ट आहे, जे स्टॅटिक सब्जेक्ट तुम्ही अभ्यास कराल, मेजर सब्जेक्ट डिफिकल्ट जे असेल ते पहिले इथे घ्या. हे 2 तास त्याचा अभ्यास करा. मग त्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. बी म्हणजे ब्रेक. ब्रेक घेतला मग आपला 10:15 येतात. मग 10:15 ते 12:15 हे जे 2 तास आहे, या 2 तासात परत या विषयाचा परत रिपीट अभ्यास करा. म्हणजे सब्जेक्ट जे आहेत, जे 2 सब्जेक्ट तुम्ही निवडलेले असतील, ऍट अ टाइम 2 सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास करू शकता. कारण एकात बोर झाला तर दुसऱ्यावर शिफ्ट होऊ शकतो, दुसऱ्याला बोर झाला तर पहिल्यावर शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे इथे तुमचा
इथे तुमचा इथे अर्धा तास रिव्हिजन होते, इथे 2 तास अभ्यास होतो, इथे 2 तास अभ्यास होतो. एकंदरीत 4.5 तास अभ्यास तुमचा दुपारपर्यंत, सकाळपासून दुपारपर्यंत झालेला आहे. आणि इथे काय करा मग, इथे 45 मिनिटाचा ब्रेक घ्या. 12:45 ते 1 इथे तुम्ही इथे तुम्ही लंच ब्रेक घ्या. ठीक आहे. तर दुपारचं जेवण जे आहे ते तुमचं या 45 मिनिट्स मध्ये झालं पाहिजे. आणि मग जेव्हा 1 वाजता तुम्ही परत आले तर 1 ते 2 जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 2 तुम्ही न्यूजपेपर वाचा. ठीक आहे. आणि मॅगझिन वाचा. म्हणजे 1 तास तुम्हाला करंट अफेअरला डेली बेसिसवर द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. मग 2 वाजता हे झालं तर 2 ते 15 मिनिटाचा परत पॉवर नॅप घ्या. 15 मिनिटाचा काय घ्या, नॅप घ्या. पॉवर नॅप ज्याला म्हणतो, म्हणजे थोडी झोप, हलकी झोप ज्याला म्हणतो ती. मग एकदा सव्वा 2 वाजले, मग 2:15 ते 3:15 ते 4:15 म्हणजे इथे 2 तास स्ट्रेचमध्ये परत अभ्यास करा. आणि या 2 तासामध्ये परत जो काही सब्जेक्ट तुम्ही वाचत आहात त्याचा परत तुम्ही वाचन करू शकता, किंवा पीवायक्यू सॉल्व्ह करू शकता, किंवा आन्सर रायटिंग काहीतरी करू शकता. म्हणजे जे बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथे करा. ठीक आहे. म्हणजे इथे 2 तासाचा परत 2 तास स्ट्रेचमध्ये इथं हा अभ्यास झाला. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की 4:15 पासून तर 4:45 किंवा 5 वाजेपर्यंत तुम्ही ब्रेक घ्या. ठीक आहे. इथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे. चहा ब्रेक असू शकतो आणि त्यासोबत थोडं वॉकिंग करा. ठीक आहे. कारण मी तुम्हाला आता सांगितलं की वॉकिंगचं महत्व खूप आहे. ठीक आहे. मग 4:15 ते 4:45 किंवा 4:45 किंवा 5 वाजेपर्यंत तुम्ही जर ब्रेक घेतला, मग 5 वाजता परत अभ्यासाला बसा. आणि मग 5 ते 7 असे 2 तास इथे परत तुमचा अभ्यास होईल. मग या अभ्यासामध्ये परत अगेन तुमचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही अगेन पीवाय किंवा आन्सर रायटिंग वगैरे जे करायची आहे 1 तासाची ती तुम्ही इथेही करू शकता. ठीक आहे. या दोघांपैकी ते तुमच्यावर डिपेंड करेल की तुम्हाला उत्तर लिखाण कधी करायचं. तुम्ही या पहिल्या, या दुसऱ्या, या 2:30 ते 4:15च्या स्लॉटमध्ये करू शकता, किंवा 5 ते 7च्या स्लॉटमध्ये देखील करू शकता. त्यानंतर 7 वाजले तर मग 7:15 म्हणजे 15 मिनिटाचा इथं ब्रेक घ्या. आणि 7:15 ते 8 पर्यंत इंटरनेटचा वापर करा. म्हणजे इथे तुम्ही काय करू शकता, तुमचा जो इंटरनेट ब्रेक आहे किंवा डिजिटल ब्रेक आहे त्याला इथे तोडा. आणि या 1 तासामध्ये 45 मिनिट्समध्ये तुम्ही जे काही टेलिग्राम ग्रुप, युट्यूब चॅनल जे आहे ते तुम्हाला व्हिडिओज बघायचे असेल ते तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. तर 1 तास प्रॉपर इंटरनेटला द्या. त्यानंतर मग 8 वाजले, 8 ते 9 काय करा, 8 ते 9 तुमचं प्रॉपर संध्याकाळचं डिनर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. डिनर झालं आणि मग परत 9 वाजता तुम्ही स्टडी रूम मध्ये आले तर 9 ते 10 तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन. म्हणजे जे काही दिवसभरात केलं त्याचं रिव्हिजन, आणि उद्या काय करायचंय त्याचं प्लॅन. तर अशा पद्धतीनं तुमचं नियोजन असलं पाहिजे. आणि 10 वाजता तुमचा प्लॅन तयार झाला, 10:15 पर्यंत घरी निघा, 10:30 पर्यंत घरी निवांत पोहोचा, 10:30 ते 11 तयारी करा झोपायची, आणि 11 वाजता झोपून जा. आणि परत 11 ते 6 आपली झोप, आणि 6 वाजतापासून आपला उपक्रम सुरू. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, नियोजन करायचं. आता एकंदरीत इथे तास किती येतात तर पहिले बघा, हा अर्धा तास म्हणजे 2.5 तास इथे झाले, 2 तास इथे झाले. ठीक आहे. 4.5 तास. त्यानंतर तुमचा 1 तास इथे येतो. ठीक आहे. 5.5 तास होतात. 5.5 तासानंतर इथे 2 तास, 7.5 तास, 7.5 तासानंतर परत इथे तुमचे 2 तास, 9.5 तास, आणि नंतर 1 तास शेवटला, म्हणजे 10.5 तासाचा तुमचा प्लॅन बनतो. कारण हा इंटरनेटचा 1 तास मी कन्सिडर केलेला नाहीये. म्हणजे इथून तुम्ही लक्षात ठेवा की जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल तर किमान तुम्ही अभ्यास जो आहे 9 ते 10 तासाच्या दरम्यान केलाच पाहिजे. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नियोजन डेली तुमचं करायचं आहे. म्हणजे तुमची दिनचर्या अशा पद्धतीची असली पाहिजे. पण परत मी सांगतोय की असंच असलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. तुम्हाला तुमच्या हिशोबाने, जसं काही काही विद्यार्थ्यांचं असतं की त्यांचा लेट नाईट अभ्यास चांगला होतो. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर मी 1 वाजेपर्यंत अभ्यास करा, पण माझं एकच म्हणणं लक्षात ठेवा, रात्री होत असेल तर रात्री अभ्यास करा. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास रात्री होतो त्यांनी रात्री करावा, ज्यांचा सकाळी होतो त्यांच्यासाठी हा प्लॅन आहे. आता मी जेव्हा स्वतः पर्सनली अभ्यास करायचो तो मी मॉर्निंग मध्ये करायचो, कारण मी रात्री अभ्यास करून बघितलं होतं. मी माझ्या इंजिनिअरिंग डेज मध्ये सुद्धा रात्रीच अभ्यास करायचो. पण इथे कसं ना, इथे जे कन्सेप्ट असतात ते क्लिष्ट असतात, कॉम्प्लेक्स असतात, आणि ते कन्सेप्ट रात्री जर तुम्ही वाचायला घाल तर तेवढे डोक्यात जात नाही. म्हणून मॉर्निंगचा टाइम इज ऑलवेज बेस्ट. ठीक आहे. आणि हे गोष्ट लक्षात ठेवा की प्रॉपर तुम्हाला नियोजन करायचं आहे, आणि या नियोजनानुसार अभ्यास करायचा आहे. तुम्ही रात्री जरी अभ्यास करत असाल 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला झोप मिनिमम 6 ते 7 तासाची झालीच पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे 3 वाजेपर्यंत अभ्यास केला, 3 वाजता झोपले तर 3 ते सरळ 10 वाजेपर्यंत तुमची झोप झालीच पाहिजे. किमान 3 ते 9 तरी झोप झालीच पाहिजे. आपण काय करतो, काही काही विद्यार्थी नाही 4 तासाची झोप घेतात. तुमची झोप कमी असली तर नवीन कन्सेप्ट डोक्यात जात नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे तुमच्यासोबतही घडलेलं आहे. म्हणून माझं स्पष्ट सांगणं आहे की अभ्यास करताना झोपेकडे विशेष लक्ष द्या, आपल्या शरीराकडे विशेष लक्ष द्या, आणि खानपानाकडे विशेष लक्ष द्या. ठीक आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरीही पुरे आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नियोजन केलं पाहिजे डेली प्लॅनिंगचं. तर याच्यामध्ये हा प्लॅन जर तुम्हाला हवा असेल तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर डायरेक्टली कॉल करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे.
यानंतर सर्वात महत्वपूर्ण अनाउन्समेंट विद्यार्थी मित्रांनो, की अशाच प्रकारचे विविध डाऊट तुम्हाला सगळ्या लोकांना असेल, काही ना काही डाऊट असेल, आणि काय होतं की इथे युट्यूबच्या माध्यमातून मी इथं बोलतोय पण तुम्ही माझ्यासोबत संभाषण साधू शकत नाही, आणि म्हणूनच आम्ही येत्या 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता एका वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्ही सरळ आम्हाला प्रश्न विचारू शकता. तिथं मी तर असणार आहे, माझ्यासोबत एऑनएस अकॅडमीची टीम असणार आहे, आणि तुम्हाला कोणतेही डाऊट असेल एमपीएससी परीक्षा संदर्भातले तर ते डाऊट तुमचे सगळे रिझॉल्व्ह त्या सेशनमध्ये होणार आहे, आणि तुम्ही 1 to 1 आमच्यासोबत संभाषण साधू शकता आणि तुमच्या डाऊटचं निराकरण करू शकता. जर हा वर्कशॉप तुम्हाला अटेंड करायचा असेल तर तुम्हाला फक्त काय करायचंय, एक व्हॉट्सअप चॅनल आम्ही बनवलेला आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. त्या व्हॉट्सअप चॅनलवर आम्ही गुगल मीटची लिंक टाकणार आहे, आणि तिथून सगळे पोरं जॉईन करू शकतात. हा प्रोग्राम सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि जर तुम्हाला हे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टार्गेट एमपीएससी ग्रुप म्हणून एक ग्रुप आम्ही त्याचं लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही त्या ग्रुपला अवश्य जॉईन करा आणि या प्रोग्रामचा लाभ घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील कळवा. त्यानंतर लक्षात ठेवा की अशाच प्रकारचे जे महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत, जर ते तुम्हाला हवे असतील आणि चालू घडामोडी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स हवे असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय, तर जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, ठीक आहे, आणि तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेची जर तयारी करायची असेल पण कळत नाही की नेमकी सुरुवात कशी करावी, काय करावी, मुख्यचा अभ्यास कधी करावा, पूर्वचा अभ्यास कधी करावा, या सगळ्या अनुषंगानं आम्ही एमपीएससीची इंटिग्रेटेड बॅच आणतोय विद्यार्थी मित्रांनो. त्याचं नाव समर्पण ठेवलेलं आहे. ही बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. तर जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल, यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे एकत्रितरित्या शिकवले जाणार आहे. यामध्ये तुमची पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बॅचचा तुम्हाला जो ऍक्सेस मिळणार आहे तो लाईफ टाइम साठी असणार आहे. या बॅच अंतर्गत तुम्ही लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करू शकता आणि रेकॉर्डिंग लेक्चर सुद्धा किती वेळा बघू शकता. कोणत्याच प्रकारचं बंधन या बॅचमध्ये आम्ही ठेवलेलं नाहीये. आणि जे टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने किमान एकदा तरी यूपीसीचा किंवा एमपीसीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम तुम्हाला या समर्पण बॅच अंतर्गत मिळणार आहे. ठीक आहे, ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तिथे आमचे नंबर्स दिलेले आहे. या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा माझा जो वैयक्तिक नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यासाठी आम्ही जे 1 टाइम फी चार्ज करतोय दॅट इज 29,999, आणि यावर सध्या आम्ही 10% सूट देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 ला अवेलेबल होते. इन्स्टॉलमेंट्स अवेलेबल आहे. फीस संदर्भात काही डाऊट असेल तर सरळ तुम्ही या 2 पैकी कोणत्याही नंबरवर विद्यार्थी मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. पण जर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची असेल, 2027 मध्ये पोस्ट करायची असेल, पोस्ट काढायचीच असेल तर डेफिनेटली तुम्ही ही बॅच जॉईन करायलाच हवी. यानंतर लक्षात ठेवा की एऑनएस अकॅडमीच्या वतीनं मागच्या 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जो फ्री ऑफ कॉस्ट अकॅडमीच्या वतीनं चालवला जातो, ज्याचं नाव परिश्रम आहे, हा चालवला जातोय. जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर याचा व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते चॅनल अवश्य जॉईन करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला इथिक्स हा नवीन विषय जो एमपीएससी राज्यसेवेमध्ये ऍड झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जर या संदर्भात काही डाऊट असतील तर यासाठी देखील आमची बॅच आहे. निलेश सरांनी स्वतः कोर्स तिथे पब्लिश केलेला आहे. या अंतर्गत त्यांचे जे व्हिडिओज आहेत त्यामध्ये एकदम कॉम्प्लेक्स टॉपिक एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत त्यांनी एलॅबोरेट केलेले आहे. जर तुम्हाला हा कोर्स विकत घ्यायचा असेल तर निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा, 9403692940. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आमचे विविध जे कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनल सिक्युरिटी, इंडियन सोसायटी, हे जे नवीन टॉपिक्स ऍड झालेले आहे यांचे इंडिव्हिज्युअल कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे. काही कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट देखील तिथे आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे. इतर आमच्या विविध कोर्सेसचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची, आमची ऍप डाउनलोड करायची आहे. त्या ऍपची लिंक देखील या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतेही डाऊट असेल, तुम्हाला सिलेबस हवा असेल, नोट्स हवे असेल, बुक लिस्ट हवी असेल, किंवा इतर काही डाऊट असतील स्पर्धा परीक्षे संदर्भातील, आणि तुम्हाला ते माझ्यासोबत विचारायचे असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा, 8806242059. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.